नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. चला सर्वांनी एकदा आवाजाचं कन्फर्मेशन द्या. ऑडिओ आणि व्हिडिओ या गोष्टी क्लिअर असतील तर लगेच सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करायचं आहे. चला एकदा कन्फर्मेशन द्या मला सर्वांनी. ऑडिओ आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे का? माझा आवाज क्लिअर येतोय मित्रांनो? चला आपण आजच्या या रिव्हिजन बॅचला सुरुवात करूया. यस, आय होप साऊंड वगैरे सर्व गोष्टी क्लिअर आहेत. तर बऱ्याच शिक्षक मित्रांची डिमांड होती की सर कमीत कमी कालावधीमध्ये पीवायक्यू वगैरे कव्हर करून आपण एक फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करावा. ओके, सो शिक्षक मित्रांनो आपण काही एक स्मॉल बॅच असणार आहे की ज्याचा कालावधी फक्त 15 ते 18 दिवस असणार आहे. ओके, एका लेक्चरमध्ये आपण मिनिमम 1 ते 2 टॉपिक्स त्या ठिकाणी रिवाइज करणार आहोत विथ रिसेंट झालेले पीवायक्यू. म्हणजे 2013 ते 2025 पर्यंत टॉपिक वाईज जे काही पीवायक्यू असतील ते सर्व आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, तर ही फास्ट ट्रॅक मॉड्यूल असणारी बॅच आहे. याच्यामध्ये पीवायक्यू पण असतील आणि त्या पीवायक्यू साठी आपल्या ट्रिक्स पण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ओके, तर या बॅचचा फायदा घ्या नक्कीच. आपला आज पहिला दिवस असेल. ऍक्च्युली 2-1 दिवस आपण या ठिकाणी युट्यूब वरती कशा प्रकारे आपण बॅच मध्ये जाणार आहोत त्याचा एक तुम्हाला त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बॅच जॉईन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही फास्ट ट्रॅक बॅचची फीज आपण अतिशय माफक ठेवतोय. फक्त 199 रुपीजला तुम्हाला ही फास्ट ट्रॅक बॅच करता येणार आहे. ओके, ज्या शिक्षक मित्रांनी ऑलरेडी बेसिक टू ऍडव्हान्स बॅच जॉईन केलेली आहे त्यांना ही पुन्हा परचेस करायची आवश्यकता नाहीये. त्यांना हे लेक्चर्स त्यांच्या बॅच मध्ये त्यांना ऍड होणार आहेत. ओके, सो त्यांनी परत पुन्हा त्या ठिकाणी फीस पेड करण्याची आवश्यकता नाहीये. मात्र ज्या शिक्षक मित्रांना फक्त आपल्या टेक्निक्स आपल्या ट्रिक्स नुसार त्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आपल्याला सर्व पीवायक्यू ट्रिक्स कव्हर करायचे असतील त्यांनी आपलं हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, गणित प्रबोधनी, आणि त्यामध्ये या बॅचचा नक्की फायदा घ्या. तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी 25+ मार्क्स पर्यंत जाऊ शकतात. व्यवस्थित पीवायक्यू रेफर केले, आपल्या ट्रिक्स वापरल्या तरी तुम्हाला चांगला फायदा होईल. ओके, ज्या शिक्षक मित्रांनी इतर या बॅचेस जॉईन केल्या असतील त्यांनी ती बॅच पुन्हा परचेस करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपण आजच्या ह्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या ह्या रिव्हिजन सेशन मध्ये आपण 2 टॉपिक कव्हर करणार आहोत. आता या बॅच मध्ये आपण पेपर 1 चे पण टॉपिक घेणार, पेपर 2 चे पण टॉपिक घेणार. ओके, आता काही टॉपिक स्पेसिफिक हे पेपर 1 च्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. ओके, सो ते आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. आजचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे फर्स्ट टॉपिक आपण कॅलेंडर कव्हर करणार, त्यानंतर आपण डाईस कव्हर करणार. या दोघही टॉपिक मध्ये जे काही पीवायक्यू विचारले गेले आहेत ते सर्व मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर आपण कॅलेंडरला सुरुवात करूया. ज्यांनी बेसिक टू ऍडव्हान्स जवळपास आपण 3 सेशन कॅलेंडर वरती घेतलेली आहेत त्यांना नक्कीच समजलं असेल कॅलेंडर आपण किती उत्कृष्टपणे त्या बॅच मध्ये प्रिपेअर केलेलं आहे. ओके, तर कॅलेंडर दिनदर्शिका आपण याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, का याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हटलं जातं? कारण की पोप ग्रेगोरियनने याचा ढाचा तयार केला होता, याचा फॉर्मॅट तयार केला आहे. ओके, कॅलेंडरची रचना त्याने तयार केली आहे. सो त्याला त्याच्या नावावरून ग्रेगोरियन कॅलेंडर अशा प्रकारे संबोधलं जातं. मग या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये आपण बघितलं होतं की नॉर्मल इयर आहे, त्यानंतर लीप इयर आहे. ओके, नॉर्मल इयर मध्ये जनरली आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. त्यानंतर लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो. ओके, नॉर्मल इयर मध्ये 365 दिवस असतात. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 366 दिवस असतात. ओके, जर आपण या ठिकाणी 7 ने याला डिवाइड केलं तर मित्रांनो आपल्याला मिळणार आहे की 52 आठवडे तर कन्फर्म असतात. ओके, मात्र 1 दिवस हा शिल्लक असतो. या ठिकाणी आपण जर 7 ने डिवाइड केलं तर आपल्याला 52 वीक्स तर मिळतात मित्रांनो, मात्र 2 दिवस एक्स्ट्रा मिळतात. ओके, तर हे बेसिक फंडामेंटल तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे मी की 1 जानेवारीला जो दिवस असतो तोच दिवस सेम 31 डिसेंबरला असतो. ओके, या ठिकाणी लीप इयर मध्ये 1 जानेवारीचा जो दिवस असतो तो शिक्षक मित्रांनो 30 डिसेंबरला सारखा असतो. तो 30 डिसेंबरला सारखा असतो. ओके, तर अशा बऱ्याच बेसिक संकल्पना आपण मागच्या त्या लेक्चर मध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके, 1 जानेवारीला येणारा वार हा एकूण 53 वेळा येतो आणि इतर जे वार असतात ते संपूर्ण वर्षामध्ये 52 वेळा येतात. ओके, त्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा 1 व 2 जानेवारी
ओके, वर्षातील आधीचे दोन्ही दिवस हे 53 वेळा येतात. ओके, किती वेळा येतात? 53 वेळा येतात. आणि बाकीचे वार त्या ठिकाणी इतर 5 वार हे 52 वेळा येतात. ओके, तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सामान्य वर्ष, लीप वर्ष यामधील बेसिक ओळखण्याचा फरक जर असेल की ज्या वर्षाला 4ने आपण भाग देऊ शकतो ते काय असणार आहे? लीप वर्ष असणार आहे. ज्या वर्षाला आपण 4ने डिवाइड करू शकत नाही त्याला आपण काय म्हणणार? सामान्य वर्ष म्हणणार. ओके, फॉर एक्झाम्पल मित्रांनो या ठिकाणी 2012 आहे, 2016 आहे. ठीक आहे, तर शेवटच्या 2 अंकांना भाग देऊन बघायचं, शेवटी 2 शून्य पाहिजे. ओके, आता शतकीय वर्षाचा पण तुम्हाला सांगतो, मात्र शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग गेला तर समजायचं ते वर्ष लीप आहे. नॉर्मल इयर मध्ये, सामान्य वर्षामध्ये 2013 आहे, 2014 आहे, ओके, 2015 आहे, हे सर्व काय असतील? नॉर्मल इयर असतील. याच्या शेवटच्या 2 अंकांना या ठिकाणी 4ने भाग जाणार नाही आहे. सो हे काय असणार आहेत? या ठिकाणी नॉर्मल सामान्य वर्ष असणार आहेत. ओके, शतकीय वर्ष आपण समजून घेतलेलं आहे. ओके, याच्यानंतर शतकीय वर्षामध्ये आपण काय समजून घेतलेलं आहे की त्या ठिकाणी समजा 1200 हे सेंचुरी इयर आहे, 1100 हे पण सेंचुरी इयर आहे, 1300 हे पण सेंचुरी इयर आहे, 1400 हे पण सेंचुरी इयर आहे. ठीक आहे, 1500, 1600, ओके, 1700, 1800, ठीक आहे, 1900 हे सर्व काय आहेत? सेंचुरी इयर्स आहेत. ओके, तर यांना शिक्षक मित्रांनो आपण लीप आहेत की नाही आहेत हे ठरवण्यासाठी आपण यांना 400 ने डिवाइड करणार. आपण यांना 400 ने डिवाइड करणार. आणि ज्या शतकीय वर्षाला कशाने भाग जाणार आहे? 400 ने भाग जाणार आहे, त्यालाच आपण समजून घ्यायचं ते लीप वर्ष असणार आहे. त्यालाच आपण समजून घ्यायचं ते लीप वर्ष असणार आहे. म्हणजे इथं आता बघा 1200 आहे, त्यानंतर 1600 आहे, त्यानंतर पुढे गेलो आपण तर 2000 हे लीप वर्ष असेल, त्यानंतर 2400 हे असेल. ओके, त्यानंतर 2800 असेल. म्हणजे 400 मल्टिपल आपण म्हणू शकतो. ओके, 400 मल्टिपल आपण म्हणू शकतो. हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलेली होती नोट नंबर 1. ओके, दिलेल्या 2 तारखेमध्ये जर 29 फेब्रुवारी ही तारीख येत असेल तर त्यामध्ये 2चा फरक घ्यावा. आणि जर 29 फेब्रुवारी ही तारीख नाही आली तर त्या वारांमध्ये 1चाच फरक घ्यावा. ओके, तर असे काही एक्झाम्पल आपण सोडून बघितलेले आहेत. 15 जानेवारी 2015 ला मंडे आहे, तर 15 जानेवारी 2016 ला कुठला वार असेल? बघा 29 तारीख लागत नाहीये, सो 1चा फरक असेल, म्हणजे इथं ट्यूजडे असेल, म्हणजे मंगळवार असेल. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी 29 फेब्रुवारी तारीख लागणार आहे, 2016 हे लीप वर्ष आहे, सो यामध्ये 2चा गॅप आपण घेणार. बघा 29 फेब्रुवारी तारीख जर येत असेल त्यामध्ये 2चा फरक घ्यावा, म्हणजे 2 दिवसांनी वार पुढे सरकणार आहे. बरोबर, तर आपण 2 दिवसांनी पुढे जाणार, तर मंगळवार आणि बुधवार म्हणजे या ठिकाणी वेन्सडे होणार. तर ही महत्वाची नोट सर्वांना माहिती पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गामना हे एक नोट तुम्हाला दिली होती. ओके, या ठिकाणी काय आहे? गांधी जयंती, महाराष्ट्र दिवस आहे, नाताळ आहे, हे तिघांचे वार सारखे असतात. हे तिघांचे वार सारखे असतात. ठीक आहे, स्वातंत्र्य दिवस आहे, टिळक पुण्यतिथी आहे, बाल दिवस आहे, शिक्षक दिवस आहे. ठीक आहे, तर यांचे पण वार त्या ठिकाणी काय असतात? सारखे असतात. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण त्यानंतर कन्सेप्ट ऑफ ऑड डेज समजून घेतलं होतं. थोडं आपण या ठिकाणी फास्ट ट्रॅक मोड मध्ये जाणार आहोत. ओके, ज्यांनी आपले बेसिक टू ऍडव्हान्स बॅच केलेली त्यांना जास्त फायदा होईल. ओके, मात्र जे शिक्षक मित्र नवीन असतील त्यांना देखील समजेल अशा सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र थोडा स्पीड नॉर्मल बॅच पेक्षा या ठिकाणी जास्त असणार आहे. ओके, समजून घ्या, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ह्या कमी वेळेला युटिलाइज करून आपल्याला चांगल्यापैकी रिव्हिजन या ठिकाणी प्रत्येक टॉपिकची करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो बघा ऑड डेजचा कन्सेप्ट काय सांगितला आहे? समजा 27 दिवस झाले, 27 ला जर 7ने भाग दिला आपण तर किती बाकी राहील मित्रांनो? 7 त्रिक 21, उरले 6 दिवस बाकी असतील. ओके, तर अशा प्रकारे आपला नॉर्मली फेब्रुवारी महिना हा एक तर 28 चा असतो, एक तर 29 चा असतो. ओके, आणि नंतर 30 किंवा 31 हे महिन्यांचे दिवस असण्याची शक्यता असते. ओके, मग जर आपण 7ने भाग दिला या ठिकाणी 0 असेल, याला जर 7ने भाग दिला तर 1 दिवस शिल्लक असेल. म्हणजे या 29 दिवसामध्ये 7 चौक 28, 4 आठवडे पूर्ण होऊन जातात. 4 आठवडे पूर्ण होऊन जातात आणि 1 दिवस शिल्लक राहतो. या ठिकाणी 7 चौक 28 उरले 2, 7 चौक 28 उरले 3. ठीक आहे, मग जो महिना 31 चा असतो त्यामध्ये 3 दिवस शिल्लक राहतात. आठवडे संपल्यानंतर जे शिल्लक असतात त्यांना आपण ऑड डेज म्हणतो, त्यांना आपण एक्स्ट्रा डेज म्हणतो. ओके, इज दॅट क्लिअर? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी 30 दिवसाचा महिना असेल तर 2 दिवस शिल्लक असतात. 29 चा असेल तर 1 आणि 28 चा महिना असेल तर 0. तर 0, 1, 2, 3
याच्यावरून आपण एक 12 अंकित नंबर तयार केला होता. ओके, तो नंबर, तो कोड अशा प्रकारे आहे की 30 32 32 33 23 23 30 32 32 33 23 23 राईट. तर अशा प्रकारचा हा एक कोड आपण तयार केला आहे. जानेवारी मध्ये 3 दिवस शिल्लक, फेब्रुवारी हा जनरली 28 दिवसांचा असतो, लीप मध्येच तो 29 असेल तेव्हा त्या ठिकाणी 1 येणार आहे. ओके, मात्र नॉर्मली त्या ठिकाणी आपण 0 घ्यायचा. सो 30 32 32 33 23 23. आता हे नंबर काय आहेत, हे कोड नाहीत मित्रांनो. ठीक आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला कोडची पद्धत शिकवली जाईल, मात्र आपली कोड्सची पद्धत आहे का, नाही. तर एक संकल्पनात्मक मेथड आहे, कन्सेप्च्युअल वे आहे. ठीक आहे, तर ऑड डेज आपण फाइंड आउट केलेले आहेत. प्रत्येक महिन्यामधील हे काय आहेत, ऑड डेज आहेत, शिल्लक असणारे दिवस आहेत. बरोबर, तर याचा वापर आपण करतो. ठीक आहे, तर आपण काही एक्झाम्पल पुन्हा रिवाइज करूया. ओके, सिलेक्टेड एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेऊ. त्यानंतर कॅलेंडर वरती विचारले गेलेले सर्व PYQ आपण या ठिकाणी रिव्हिजन सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, 2013 पासून ते 25 पर्यंत आलेले. मग लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलं आहे, 27 जून ते 11 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत किती जादा दिवस किंवा विषम दिवस असतील. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे तो नंबर आपला आता माहिती पाहिजे, 30 32 32 33 23 23. ओके राईट. तर अशा प्रकारे पहिल्या महिन्यापासून तर 12व्या महिन्यापर्यंत हे ऑड डेज आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला दिलेला आहे 27 जून ते 11 ऑक्टोबर. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, जून महिना आधी येईल, जून नंतर जुलै महिना आधी येतो. ठीक आहे, त्यानंतर ऑगस्ट महिना, त्यानंतर सप्टेंबर महिना, त्यानंतर मग ऑक्टोबर महिना. मित्रांनो स्टार्टिंग आणि एंडिंग फार महत्वाची असते, तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या मेथडने 27, त्यानंतर या ठिकाणी 11. ज्या तारखेपासून आपण पुढे जात आहोत त्या तारखेला आपण या ठिकाणी निग्लेक्ट करतो, त्या तारखेला आपण या ठिकाणी मोजत नाही मित्रांनो. ओके, मग जून महिन्यामध्ये 27 दिवस जर संपले, ओके, जी आधीची तारीख आहे ती स्किप करायची, मात्र नंतरचे दिवस आपल्याला घ्यावे लागतात. हे डोक्यात फिट ठेवायचं. ठीक आहे, तर 27 दिवस जर आपण त्या ठिकाणी स्किप केले तर राहिले किती, जून महिना हा 30 दिवसांचा आहे, तो 3 दिवस राहिले या ठिकाणी उरलेले, म्हणजे शिल्लक दिवसच, ऑड डेजच या ठिकाणी मांडत जायचे. ओके, इथं आपण काय घेतो, नेहमी ऑड डेज घेतो. तर जुलै महिन्यामध्ये आता जो महिना पूर्ण झाला त्याचा नंबर इथून वापरायचा, 7व्या क्रमांकावर 3, इथं 3. ठीक आहे, ऑगस्ट साठी पण 3 येणार आहे, उरलेले दिवस ऑड डेज. सप्टेंबर साठी 2 असतात. आता ऑक्टोबर ज्या ठिकाणी शेवट करतोय ते संपूर्ण दिवस आपण या ठिकाणी घेतो. ओके, यांची पटकन बेरीज करून टाकायची. 3 आणि 3 6, 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 11 22. मित्रांनो 22 ला 7 ने भाग द्या, 7 त्रिक 21, उरला 1. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण जून पासून ऑक्टोबर कडे जातोय, तर 1 दिवस या ठिकाणी आपल्याला ऑड या ठिकाणी मिळत आहे. चला, क्लिअर आहे सर्वांना, आठवतंय? जे बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना नक्कीच ह्या गोष्टी क्लिअर होत असतील. आय होप सर्वांना क्लॅरिटी या ठिकाणी येत असेल. जर सर्वांना समजलं असेल तर निश्चित सर्वांनी या ठिकाणी यस टाईप करा. यस, याची PDF तुम्हाला ऍप मध्ये बॅच मध्ये मिळणार आहे. ओके, याची PDF तुम्हाला लगेच ऍप मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, साधारण आपले हे रिव्हिजन बॅचचे एक साधारण प्रत्येक 2-2 टॉपिक म्हणजे साधारण 22 ते 24 टॉपिक्स आहेत. ओके, तर एका सेशन मध्ये आपण 2 टॉपिक कव्हर करायचं म्हटलं तरी आपल्याला त्या ठिकाणी 12 ते 14 रिव्हिजन सेशन लागतील. सो तशा प्रकारे आपण या ठिकाणी रिव्हिजन सेशन हे कम्प्लीट करणार आहोत. ओके, चला, यस, व्हेरी गुड. चलो, तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, काय म्हटलंय बघा, 7 मार्च ते 15 ऑगस्ट, 7 मार्च ते 15 ऑगस्ट अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा काउंटिंग करायची, जादा किंवा विषम दिवस म्हणजेच ऑड डेज शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लक्षात घ्या, मार्च महिना आधी येतो, मार्च नंतर एप्रिल नंतर मे येतो. ठीक आहे, तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा, पेन व पेपर घेऊन या ठिकाणी लेक्चर अटेंड करा. मे, त्यानंतर या ठिकाणी जून. ठीक आहे, त्यानंतर जुलै. ओके, आणि त्यानंतर मग मित्रांनो ऑगस्ट महिना येईल. ओके, सो आता आपण या ठिकाणी मार्चची 7 तारीख आहे. ओके, एप्रिल साठी 2 असतात, मे साठी 3 असतात, जून साठी आपण या ठिकाणी 2 घेऊया, जुलै साठी 3, ऑगस्ट साठी 15 तारीख आहे. ओके, आता मार्च साठी स्टार्टिंग फार महत्वाची, 7च दिवस झाले, पुढे किती राहिले,
पुढे किती राहिले या ठिकाणी तो विचार व्यवस्थित करायचा आहे. तर 24 दिवस राहिले असतील, 24 दिवस राहिले असतील. ओके, तर शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण आता यांची बेरीज करून टाकणार. ओके, किंवा 7 जिथं बनतील ना तिथं आपण त्यांना कॅन्सल करत जातो. 7 दुने 14 गेले, इथं एकच राहिला. ओके, त्यानंतर 7 त्रिक 21 गेले, इथं 3 राहिले. हे 3 आणि हे 2 5 आणि हा 2 एक सप्ताह बनला. 3 आणि 3 6 आणि 1 अजून एक सप्ताह या ठिकाणी कॅन्सल झाला. मित्रांनो 0 ऑड डेज आहेत या ठिकाणी, 0 ऑड डेज आहेत. ओके, इज दॅट क्लिअर? चला, सर्वांना समजलं आहे? सर्वांना आता जादा दिवस काढण्याची ही रिव्हिजन झाली आहे का? ओके, सर्वांना या ठिकाणी ही जादा दिवस काढण्याची रिव्हिजन झाली आहे का? सर्वांना क्लिअर आहे का? काही डाऊट असेल तर निश्चित लवकरात लवकर विचारा. इथपर्यंत सर्वांना समजलंय? ओके, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. याची बेरीज करून तुम्ही 7 ने भाग देऊ शकतात. याची बेरीज करून तुम्ही 7 ने भाग देऊ शकतात. एक्झॅक्टली याची बेरीज 49 येऊ शकते आणि पुन्हा त्याला तुम्ही 7 ने भाग द्या, तुम्हाला त्या ठिकाणी 0 बाकी उरणार आहे. त्या ठिकाणी 0 बाकी उरणार आहे. ओके, तर अशा प्रकारे जादा दिवस आपण काढतो. ठीक आहे, तर एक एक 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेऊ. त्यानंतर आपण वर्षामध्ये हिशोब कशा प्रकारे करायचा, जादा दिवस काढण्याचा ते पण आपण समजून घेतलंय. आपण आधी काय करतो, वर्षामध्ये जर विचार करायचा असेल तर मित्रांनो आपण आधी त्यांच्यामधील गॅप घेतो, त्यांच्यामधील डिफरन्स घेतो, त्यानंतर नंबर ऑफ लीप इयर्सची संख्या त्यामध्ये आपण ऍड करतो, त्या कालावधीमध्ये येणारे लीप इयर्स आपण त्या ठिकाणी मिळवतो. ओके, हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. सो याचा डिफरन्स घेतला तर 19 चा डिफरन्स आहे. 21 मधून हे 2 गेले तर 2021 मधून 2002 वजा केले तर आपल्याला 19 दिवस मिळतील. राईट, त्यानंतर नंबर ऑफ लीप इयर्स या कालावधीमध्ये 2 पासून तर 21 पर्यंत किती लीप इयर्स लागतील हे आपल्या मनामध्ये काउंट करायचं. ओके, म्हणजेच 4 येईल, त्यानंतर 8 येईल, त्यानंतर 12 येईल, 16. ओके, त्यानंतर 20 आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण जर हे मोजून घेतले तर 5 येतील. तर या ठिकाणी 19 + 5 करून टाकायचं. 19 + 5 केलं तर मित्रांनो आपल्याला मिळणार काय आहे, 24. ओके, 24. ठीक आहे, 24 डिवाइड बाय 7 करा, 7 त्रिक 21, उरले किती, 3 या ठिकाणी. ओके, तर जादा दिवस किती आले, 3 आलेले आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जादा दिवस काढता यायला पाहिजे. याचा गॅप घ्या 16 चा. नंबर ऑफ लीप इयर्स किती, ओके 16, त्यानंतर 20, त्यानंतर 24, त्यानंतर 28, 4 लीप वर्ष येतील मित्रांनो. 20 20 भागीला 7 करा, 7 दुने 14, उरले किती, 6. तर या ठिकाणी जादा दिवस किती आले, 6 जादा दिवस आलेले आहेत. ओके, चला, तर अशा प्रकारे आपण रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतोय. एक एक 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आता नॉर्मली अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर आपण काय करायचं तो विचार करूया. आपल्याला दिलेला आहे 15 मार्च ओके 2003, 15 मार्च 2003 या दिवसाला जर सोमवार असेल, या दिवसाला जर सोमवार असेल तर 29 मार्च 2003 ला कुठला वार असेल, कुठला वार असेल. ठीक आहे, तर आपली मेथड, आपली कन्सेप्च्युअल, आपली जी संकल्पनात्मक दृष्टिकोनातून मेथड आहे. ठीक आहे, ट्रिक्स वगैरे तुम्हाला सर्व काही सांगितलं जातील. ठीक आहे, मात्र ट्रिक्स अशा असतील की ज्या तुम्हाला नेहमी डोक्यात फिट असतील, की ज्या एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्हाला आठवतील. ओके, मग आपण काय करतो, आपण 2 भाग करतो. आतापर्यंत आपण जे समजून घेतलं ते आपण काय समजून घेतलं, की महिन्यांचा हिशोब वेगळ्या साईडला करायचा आणि वर्षाचा हिशोब वेगळ्या साईडला करायचा. राईट, सो मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी इकडे इयर सेम आहे ना, म्हणजे इकडचा हिशोब होऊन जाणार आहे 0. ठीक आहे, 0 होऊन जाईल. आता फक्त मला इथे हिशोब करायचा आहे. स्टार्टिंगला 15 मार्च तारीख येईल की 29 मार्च येईल, 15 मार्च येईल. ओके, याचा गॅप घ्या 4 आणि ते पुढचे 5 आणि ते 9, 14चा गॅप आहे. ओके, 14चा गॅप आहे. तर मित्रांनो 7 ने भाग द्या, तर इकडे पण 0, हे 0, हे 0, तर फायनल आन्सर 0 आहे. ओके, तर 0 आल्यामुळे पुढे पण जाणार नाही वार, मागे पण जाणार नाही, तर इथं उत्तर आपलं सोमवारच असेल. जर समजा मला इथं फायनली +1 आला असता तर वार 1 दिवसाने पुढे नेला असता. जर समजा मला -1 आला असता तर वार हा 1 दिवसाने आपण मागे नेला असता. ओके, चला, क्लिअर होतंय सर्वांना मला काय म्हणायचं आहे. राईट, तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांना डील करता यायला पाहिजे. अजून काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी रिवाइज करूया. एक्झाम्पल बघा काय म्हणत आहे. 25 ऑगस्ट 2013 ला मित्रांनो या ठिकाणी सोमवार आहे. ओके, तर आपल्याला विचारलेला आहे 2 ऑगस्ट 2013 ला कुठला वार येणार आहे.
2 ऑगस्ट 2013ला कुठला वार येणार आहे. पुन्हा एकदा 2 भाग करूया. इयर सेम आहे, सो इकडचा पार्ट 0 होऊन जाईल मित्रांनो. ऑगस्ट महिना सुरू आहे, तर याचा गॅप घ्या. याचा गॅप जर तुम्ही घेतला या ठिकाणी तर 23चा गॅप येतोय. 23 दिवसांचा गॅप आहे. 23ला 7ने भाग द्या. 7 दून 14, 7 त्रिक 21. मित्रांनो या ठिकाणी उरलेले दिवस घ्यायचे असतात. 2 उरले आपल्याला. आता फक्त आपल्याला चिन्ह ठरवायचं असतं. जे येणारी बाकी किंवा जे उरणारे ऑड डेज असतात त्यांना चिन्ह द्यायचं असतं. ते कशा प्रकारे ठरेल, आपल्याला सुरुवातीपासून जर आपण खालून वरती जात असणार, आपला ऍरो जर रिव्हर्स जात असेल, ओके, तर आपण मायनस घेणार. आपली काउंटिंग जर स्ट्रेट फॉरवर्ड असेल म्हणजे 2 ऑगस्ट वरती राहिला असता, ओके, आधी येणारी तारीख, आधी येणारा महिना जर वरती राहिला असता तर आपण त्या ठिकाणी खाली आपला बाण गेला असता तर आपण तेव्हा प्लस घेतो. मात्र रिव्हर्स बाण गेला तर मात्र आपण मायनस घेणार. सो मित्रांनो या ठिकाणी यांची बेरीज केली, -2 + 0 या ठिकाणी -2 होऊन जाईल. तर या दिलेल्या वार मधून 2 दिवस मागे जायचं. ओके, सो रविवार आणि शनिवार, तर या ठिकाणी काय असणार आहे, शनिवार असणार आहे. चला, इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल तर लवकर सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा की समजलं आहे की नाही समजलं आहे. चला, तुमचं लाईक जे असेल ते तुम्ही लेक्चर करून गेला आहात म्हणून तुमचं अटेंडन्स असणार आहे. ओके, आतापर्यंत तुम्ही स्कूलमध्ये अटेंडन्स घेतातच, तशा पद्धतीने एक लाईक करत चला. जे नंतर बघतील रेकॉर्डेड स्वरूपात त्यांनीही नंतर लाईक करायचं आहे. म्हणजे किती शिक्षक मित्रांनी या व्हिडिओला बघितलेलं आहे, किती जणांना समजलेलं आहे ते पण मला समजणार आहे यातून. ओके, यस, व्हेरी गुड. तर आपण जाऊया पुढे, काही प्रश्न अजून घेऊया, त्यानंतर आपण PYQ कडे जाऊया. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2017 याला सोमवार, तर 1 ऑगस्ट 2017ला कुठला वार असेल. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 2017, ठीक आहे, या दिवशी सोमवार आहे. ओके, त्यानंतर 1 ऑगस्ट 2017ला कुठला वार असेल. ओके, तर बघा आता इयर सेम आहे, इयर सेम आहे म्हणजे इकडचा पार्ट 0. ओके, इकडचा गॅप घ्या. किती गॅप आहे, 14 दिवसाचा. 7ने भाग द्या. 0 0 0 आला तर काही प्रश्न नाही. ओके, दिवस तोच असेल, जो आधी दिलेला आहे तोच असणार आहे. राईट, सो जाऊया पुढे. ओके, तर आपण असे काही प्रश्न घेऊया आता की ज्यामध्ये इयर सेम नसेल. ओके, ज्यामध्ये इयर सेम नसेल. या ठिकाणी जर आपण बघितलं 2013, ठीक आहे, तर आपण थोडे वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. ओके, चला हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया. आता काय म्हटलेलं आहे, 11 जून 2013 आणि 11 जून 2027 या दिवशी कोणता वार असेल. या दिवसाला सोमवार दिलाय. ओके, आपण लिहून घेऊया मित्रांनो, 11 जून. ओके, 11 जून 2013ला, ठीक आहे, या ठिकाणी मंडे आहे. या ठिकाणी काय आहे, मंडे आहे. तर विचारलेलं आहे 11 जून 2027ला कोणता वार असेल. शिक्षक मित्रांनो आपण आपल्या मेथडने 2 भाग करून टाकतो, 2 टप्प्यात त्याचा कार्यक्रम करतो आपण. ओके, सो पहिल्या टप्प्यामध्ये आपण महिन्यांचा विचार केला तर आता तारीख आणि महिना सारखी आहे, सो इकडचा भाग आता 0 होऊन जाईल. मागच्या वेळेस वर्ष सेम होतं, सो वर्ष आपण 0 करायचो. आता या ठिकाणी वर्षाचा हिशोब होईल. आता यांचं अंतर, यांचा फरक, यांचा गॅप घ्यायचा. तर 13 पासून 27 किंवा 27 वरून 13 गेले, कितीचा गॅप होणार आहे, तर 14चा गॅप आहे. तर यानंतर या कालावधीमध्ये लागणारे किंवा येणारे लीप वर्ष कोणते आहेत ते आपण शोधायचे, ते मोजायचे. ओके, तर 16, 20, त्यानंतर 24, 3 लीप वर्ष येतील. तर यांची बेरीज करा 17, याला 7ने भाग द्या. 7 दूने 14 उरले 3. ओके, ऍरो ठरवा, बाण ठरवा आणि प्लस की मायनस ठरवा. आपण 13 कडून 27 कडे जाणार. ओके, म्हणजेच आपण स्ट्रेट फॉरवर्ड काउंटिंग करतोय, सो +3 करायचंय. मंडे मध्ये 3 दिवस पुढे जायचंय. ओके, त्यानंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, थर्सडे असणार आहे. थर्सडे असणार आहे. ओके, क्लिअर. चला, कोणाकोणाचं आन्सर आलेलं आहे बरं, कोणी सांगितलेलं आहे याचं आन्सर थर्सडे. ओके, चला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत चला. अशा प्रकारे ह्या प्रश्नांना आपल्याला सोडवायचा आहे. ओके, आता अजून आपण काही वेगळा प्रकार आहे का तो आपण या ठिकाणी कव्हर करूया. आता आपण डायरेक्टली एक एक्झाम्पल हे अजून समजून घेऊ, त्यानंतर आपण डायरेक्टली PYQ कडे जाऊया. 27 एप्रिल ओके 1993 याला सोमवार आहे. ओके, त्यानंतर 27 एप्रिल 2017ला
कुठला वार असेल. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण 2 भाग करणार. इकडचा भाग 0 आहे कारण की तारीख महिना सेम आहे. आता इकडचा फरक घ्यायचा, 7 आणि हे वरचे 17, 24चा गॅप आहे, 24चा गॅप आहे, बरोबर. आता मित्रांनो बघा या ठिकाणी कोणकोणते लीप वर्ष लागतील. 96, ओके, 96, त्यानंतर 2000, त्यानंतर 2004, त्यानंतर 8, त्यानंतर 12, त्यानंतर 16. सो 1 2 3 4 5 अँड 6. तर मित्रांनो या ठिकाणी 6 लीप वर्ष आहेत. 30 डिवाइड बाय 7, 7 चोक 28, उरले 2. ओके, उरले 2. ॲरो ठरवायचा, ॲरो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सो +2 म्हणजे सोमवार मध्ये 2 दिवस पुढे जाणार आपण, मंगळवार आणि बुधवार. मंगळवार आणि काय मित्रांनो या ठिकाणी बुधवार येणार आहे. राईट, सो याचं उत्तर बुधवार असेल. मित्रांनो एक सिंपल एक्झाम्पल अजून तुम्हाला देतो. जर समजा आपल्याला दिलेलं असेल 15 मार्च 2001, याला संडे आहे. ओके, आपल्याला विचारायला असं समजा या ठिकाणी 27 जुलै 2013 ला कुठला वार असेल. ओके मित्रांनो बघा आता या ठिकाणी काय होणार आहे की सेम 2 भाग केले आपण. तर आपल्याला इथं जावं लागणार आहे मार्च पासून तर जुलै पर्यंत. मार्च, त्यानंतर एप्रिल, त्यानंतर मे, ओके, त्यानंतर जून, त्यानंतर जुलै. ओके, मार्चची तारीख 15 घेणार नाही आपण, पुढे राहिले 16 दिवस. ओके, एप्रिल मध्ये 2, ठीक आहे, मे मध्ये 3, जून मध्ये 2, जुलै ऑनगोईंग आहे, 27 दिवस पूर्ण घ्यावे लागतील. ओके, या ठिकाणी 7 ने भाग देऊया, 7 दूने 14, उरले 2, ठीक आहे, 7 त्रिक 21, उरले 6. ओके, इथं 6 राहतील. त्यानंतर मित्रांनो हे 4 आणि 3 7, एक सप्ताह बनला की कॅन्सल. 6 आणि 2 8, 8 मधून एक सप्ताह गेला की इकडे फक्त एक शिल्लक राहील. मग आता ॲरो ठरवायचा, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सो +1. इकडे जाऊया आपण, इकडे गॅप 12चा. लीप वर्ष कोणकोणते, 4, त्यानंतर 8, त्यानंतर 12, 3 लीप वर्ष लागतील. 15 डिवाइड बाय 7 करा, उरला 1. तर इथं पण आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड काउंटिंग आहे +1. हे +1 आणि हे +1 +2 होतील. 2 दिवस पुढे जाणार आपण, सोमवार आणि मंगळवार. तर याचं उत्तर पुन्हा मंगळवार असेल. तर अशा प्रकारचे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. काही महत्वाचे कन्सेप्ट जे तुम्हाला टीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आवश्यक आहेत ते आपण सर्व या ठिकाणी रिवाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत जे काही पीवायक्यू विचारलेले आहेत ते आपण आता सुरुवात करूया. कॅलेंडर अतिशय बेसिक टू ऍडव्हान्स, याच्यापेक्षा आपण हायर लेवलचे क्वेश्चन आपल्या बेसिक टू ऍडव्हान्स बॅच मध्ये घेतलेले आहेत. मात्र पीवायक्यू समजण्यासाठी जो तुम्हाला बेस पाहिजे होता तो मी या रिव्हिजन लेक्चर मध्ये क्लिअर करत जाणार आहे. ओके, तरीही तुम्हाला बराच फायदा होईल. ओके, तरीही तुम्ही चांगला स्कोर करू शकतात. ओके सर, आता पीवायक्यू ला आपण स्टार्ट करूया. काय म्हटलंय बघा, 2011 साली गांधी जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल. तर तुम्हाला आपली मेथड समजून घेतल्यानंतर तुम्हाला काही महत्वाचे दिवस माहिती पाहिजे. ओके, जागतिक मानवी हक्क दिवस कधी आहे, ओके, जागतिक योगा दिवस कधी आहे. ओके, हे दिवस स्पेसिफिक त्याच्या तारखा माहिती असतील तर तुम्हाला ती पद्धत वापरता येईल. आणि जर तुम्हाला दिवस माहितीच नसतील तर मात्र तुम्हाला येणारा प्रश्न त्या ठिकाणी तुमचा सुटणार नाही किंवा तुमचा हक्काचा मार्क त्या ठिकाणी जाऊ शकतो. सो या महत्वाच्या दिवसांची, ओके, नॅशनल आणि इंटरनॅशनल जे दिवस आहेत, डेज आहेत, त्याची यादी निश्चित तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यस, ओके, तर आपण या ठिकाणी या क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. गांधी जयंती कधी असणार आहे, 2 ऑक्टोबरला असणार आहे. ओके, 2 ऑक्टोबर 2011 ला या ठिकाणी संडे आहे, रविवार आहे. ओके, त्यानंतर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी त्याच वर्षी 2011 लाच शिक्षक मित्रांनो. तर या ठिकाणी कुठला वार असणार आहे. तर आपल्या मेथडने आपण 2 भाग करूया. इकडचा भाग सेम दिसतोय, सो 0 होऊन जाईल मित्रांनो. इकडचा हिशोब करायचा आहे. ओके, आधी येणारा महिना आधी लिहायचा. हिशोब करताना जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, एप्रिल, मे, ओके, जून, ठीक आहे, त्यानंतर जुलै, ओके, त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ओके, मी थोडं स्पीड मध्ये जात आहे, अनावधानाने काही सिली मिस्टेक झाली तर निश्चित मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, तर तुमचा एक रिव्हिजन बेटर वेने व्हावा असा माझा प्रयत्न आहे कमीत कमी वेळेमध्ये. तर जानेवारीचे 26 तारीख जिथून आपण सुरुवात करतो ते दिवस कधीच आपण घेत नाही, त्याच्या पुढे आपण जातो मोजणी करताना. सो 26 दिवस आपण सोडून द्यायचे. जानेवारी महिना हा 31चा असतो, सो आपण उरलेले दिवस घेणार 5. ओके, इथं 5 असतील. फेब्रुवारी जनरली 0, ठीक आहे, मार्च साठी 3, एप्रिल साठी 2. आता हे कुठून घेतोय मी, तो नंबर तुम्हाला सांगितलेला आहे, 30, 32, 33, 33, 23 आणि 23. ओके, तर अशा पद्धतीने यातून आपण त्या गोष्टी क्लिअर
करतो किंवा ते नंबर्स आपण इथून वापरतो. ओके, त्यानंतर मित्रांनो मे साठी 3, जून साठी पण 2, जुलै साठी 3, ऑगस्ट साठी 3, सप्टेंबर साठी 2, ऑक्टोबर साठी 2 तारीख आहे, 2च घ्यायचे. ओके, याचा हिशोब करूया. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि हे 2 20 आणि 3 23 आणि 2 25. ठीक आहे, 25 ला 7 ने भाग द्या, 7 त्रिक 21, उरले 4. इथं 4 असणार आहेत. ऍरो जानेवारी कडून ऑक्टोबर कडे जातोय, रिव्हर्स जातोय, सो मायनस. तर इकडे -4 असतील, इकडे 0. तर 0 अधिक -4, फायनल आपल्याला -4 मिळणार आहे. 4 दिवस पुढे जायचंय, 4 दिवस मागे जायचंय आपल्याला. ओके, तर शनिवार, त्यानंतर शुक्रवार, त्यानंतर गुरुवार, त्यानंतर बुधवार. तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर जे असणार आहे ते बुधवार असणार आहे. ते काय असणार आहे? बुधवार असणार. तर अशा प्रकारे हा PYQ आय होप तुम्हा सर्वांना समजलेला असेल. समजला असेल तर निश्चित लाईक करा आणि जास्तीत जास्त या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. ज्यांना फास्ट ट्रॅक मध्ये तयारी करायची आहे, रिव्हिजन करायची आहे, त्यांना निश्चितपणे या बॅचचा फायदा होईल. ठीक आहे, अतिशय माफक मध्ये, काहीच म्हणजे आपण म्हणूया की 199 काहीच त्या ठिकाणी कॉस्ट नाहीये. तर नंतर मात्र तुम्हाला एवढे लेक्चर तुम्ही करून गेलात तरी तुम्हाला टीईटी मध्ये मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स मिळतील. कारण की PYQ ओरिएंटेड प्रश्न असतात आणि सर्व PYQ आपण पेपरनुसार, घटकानुसार या ठिकाणी कव्हर करणारच आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला, तर त्याच वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणता वार असेल? लोकमान्य टिळक पुण्यतिथीला कोणता वार असेल? सर्वांनी या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ घ्या सर्वांनी आणि ह्या प्रश्नाला लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया तुमच्यापैकी कोण याचं उत्तर लवकरात लवकर सांगणार आहे. कधी असते लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी हे माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचं आन्सर येत आहे, बरेच जण प्रयत्न करत आहेत. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, यस, व्हेरी गुड. ठीक आहे, तर हे दिवस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रजासत्ताक दिवस म्हणजे 26 जानेवारी. ओके, 26 जानेवारी 2012. ठीक आहे, आता त्याच वर्षी म्हणजे 2012लाच टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला असते, 1 ऑगस्टला असते. ओके, तर आपण अशा प्रकारे याची मांडणी करूया. या ठिकाणी हा वार गुरुवार दिलाय शिक्षक मित्रांनो. या ठिकाणी वार कोणता आहे हे विचारलेलं आहे. ओके, तर आपण 2 भाग करूया. ओके, इकडचा भाग हा 0 होऊन जाईल. आता जर लीप वर्ष आहे तर काळजीपूर्वक करायचं, फेब्रुवारी महिन्याला काउंटिंग मध्ये व्यवस्थित घ्यायचं. ठीक आहे, तिकडे हिशोब करू शकतात तुम्ही. तर बघा आता ऍरो आपला स्ट्रेट फॉरवर्डच येणार आहे. तर जानेवारीचे दिवस या ठिकाणी फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, एप्रिल. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, ओके, जुलै, त्यानंतर ऑगस्ट. बरोबर. तर मित्रांनो लक्षात घ्या, जानेवारी साठी 26 दिवस झाले, 5 बाकी आहे. फेब्रुवारी लीप असल्यामुळे तुम्ही तिकडे करा हिशोब, की इकडे करून घ्या, काही हरकत नाही. इथे 1 घेऊया आपण. मार्च साठी 3, एप्रिल साठी 2, मे साठी 3, जून साठी 2, जुलै साठी 3, ऑगस्ट महिना ऑनगोईंग आहे. दिवस घ्या त्याचे दिलेले. ठीक आहे, 1. तर हे 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 म्हणजे 2 आठवडे पूर्ण. ठीक आहे, 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. तर या ठिकाणी 6 येणार आहे स्ट्रेट फॉरवर्ड. तर आपण +6 या ठिकाणी करणार. 6 दिवस पुढे जाणार. 6 दिवस पुढे जाणार म्हणजे आपल्याला उत्तर या ठिकाणी बुधवार यायला हवा. 6 दिवस पुढे गेल्यानंतर आपल्याला याचं उत्तर बुधवार मिळणार आहे, वेन्सडे मिळणार आहे.
चला, सर्वांना समजलं का? सर्वांना क्लिअर झालं का? जनरली आपण फेब्रुवारी महिन्याकरता 0 घेतो, ठीक आहे. आणि इथं हे लीप वर्ष आहे, लीप वर्षामध्ये जरी आपण 0 घेतला असता, मात्र फेब्रुवारी महिना जर आला ना तर आपल्याला एक दिवस इथं लीप वर्ष मोजावं लागलं असतं, एक लीप वर्ष मोजावं लागलं असतं. मग हा एक इकडे घ्या किंवा इथं घ्या, एक इथं घ्या किंवा इथं घ्या, आणि हा जर एक तुम्ही इथं स्किप केला तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी रॉंग होऊ शकतं. ओके, क्लिअर? चला, सर्वांना समजलं आहे शिक्षक मित्रांनो? पीवायक्यू क्लिअर होत आहे? पीवायक्यू क्लिअर होत आहे? काही अडचण कोणाला? ओके, चलो तर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन कडे, एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी, त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी? ठीक आहे, महाराष्ट्र दिन तुम्हाला माहिती पाहिजे 1 मे, 1 मे, ठीक आहे. त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट कोणत्या वारी? 1 मे ला दिलेला आहे वेन्सडे, 1 मे ला दिलेला आहे वेन्सडे, 15 ऑगस्टला काय असेल? ओके, तर आपल्याला जायचंय मे पासून, मे, जून, त्यानंतर जुलै, ओके, त्यानंतर ऑगस्ट, अशा प्रकारची आपल्याला काउंटिंग करायची आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, 1 मे ची तारीख आहे, ऑगस्टची 15 तारीख आहे, एक तारीख सोडून द्यायची, पुढे राहिले उरलेले दिवस 30. जून मध्ये 2 दिवस उरतात, जुलै मध्ये 3 दिवस असतात, 15 पूर्ण घ्यायचे इथं 15, ठीक आहे. इथून 7 ने भाग दिला, 7 चोक 28 उरले 2, 7 दुने 14 उरला 1. ओके, 2 आणि 2 4 आणि 3 7 कॅन्सल, उरला फक्त 1. चिन्ह ठरवायचं, फॉरवर्ड जातोय समजा आपण तर +1, एक दिवसाने वार पुढे सरकणार आहे, तर वार आपला असणार आहे गुरुवार, वार आपला असणार आहे गुरुवार. ओके, क्लिअर? थर्सडे, ठीक आहे. तर अतिशय सिंपल प्रश्न, आपली मेथड कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला नाहीये, फक्त तुम्हाला त्या गोष्टी क्लिअरली अंडरस्टँड झाल्या पाहिजे, ठीक आहे. महाराष्ट्र दिन 1 मे दिन हा रविवारी आहे. बाल दिवस कधी असेल? चला, बाल दिवस कधी असतो? ओके, तर 1 मे ला संडे आहे मित्रांनो. ओके, तर 14 नोव्हेंबरला कुठला वार असेल? अशा प्रकारचा आपल्याला हिशोब करायचा आहे. तर मे पासून सुरुवात करूया, मे, जून, त्यानंतर जुलै, त्यानंतर ऑगस्ट, ओके, त्यानंतर सप्टेंबर, ओके, त्यानंतर ऑक्टोबर आणि त्यानंतर नोव्हेंबर. ओके, सो शिक्षक मित्रांनो आता आपण या ठिकाणी 1 मे तारीख दिलेली त्याला स्किप करा, पुढचे दिवस लिहा 30. जून महिन्यामध्ये 2 असतात, जुलैमध्ये 3 असतात उरलेले, ऑगस्ट मध्ये पण 3 उरतात, सप्टेंबर मध्ये 2 उरतात, ऑक्टोबर मध्ये 3 असतात, नोव्हेंबर ऑनगोईंग आहे, 14 दिवस पूर्ण घेऊन टाका, ठीक आहे. 7 पेक्षा मोठ्या संख्येला तिथंच भाग देऊन टाका, 7 चोक 28 उरले 2, 7 दुने 14 उरले 0. ओके, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, 2 आणि 2 4 आणि 3 7 दिवसाचा एक सप्ताह झाला, 3 आणि 2 5 आणि 3 8, 8 मधून 7 गेले, उरला 1. ओके, तर एक दिवस आपल्याला पुढे जायचंय, एक दिवस पुढे जायचंय, म्हणजे आपलं उत्तर जे असेल ते सोमवार असेल, म्हणजे आपलं उत्तर जे असेल ते सोमवार या ठिकाणी येणार आहे. इज दॅट क्लिअर? समजलं आहे? तर असे सिंपल पीवायक्यू आहेत कॅलेंडरचे. कॅलेंडरचा 1 मार्क तुमचा पेपर 1चा कन्फर्म झाला पाहिजे आजच. ओके, 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला, तर त्याच वर्षातील बाल दिनाचा वार कोणता असेल? ठीक आहे, प्रजासत्ताक आता सेम आहे, तर जे सेम प्रकार आहेत ते तुम्हाला ऍज अ होमवर्क ठेवतो मी, ठीक आहे. प्रजासत्ताक दिवस कधी? 26 जानेवारी 2012ला. त्याच वर्षातील बाल दिवस 14 नोव्हेंबरला. कुठला वार असेल हे तुम्ही सोडवू शकतात, याचं होमवर्क म्हणून तुम्ही सोडवा आणि याचा आन्सर तुम्ही लेक्चर एंड झाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, ठीक आहे. एके वर्षी महाराष्ट्र दिवस शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? ठीक आहे, सेम प्रकारचा आहे हा पण. तर हे दोघी तुम्हाला होमवर्क हे प्रश्न, ठीक आहे, सोडवू शकतात तुम्ही. आतापर्यंत तुमचा बेस क्लिअर झालेला आहे. ओके, थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आता हा 2014 ला विचारला गेलाय, त्याला आपण या ठिकाणी कव्हर करूया. स्वराजचा 7वा वाढदिवस, ओके, कितवा वाढदिवस? 7वा वाढदिवस 2014 ला शनिवारी आहे, तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता? तर त्याचा जन्मदिवसाचा वार कोणता? ठीक आहे, म्हणजे आता त्याचा डेट ऑफ बर्थ जो आहे, ठीक आहे, ती त्या दिवसाचा वार आपल्याला काढायचा आहे. मात्र त्याचा जो 7th बर्थडे आहे, त्याचा जो 7th बर्थडे आहे, ओके, तो आपल्याला दिलेला आहे 13 डिसेंबर 2014. ठीक आहे, आता समजा एखाद्याचा डेट ऑफ बर्थ आहे 1990, तर आपल्याला जर 7 वर्षानंतर 7वा बर्थडे त्याचा करायचा असेल, पहिला बर्थडे 91 ला, थर्ड बर्थडे 93 ला जाईल, 7th बर्थडे 97 ला जाईल, तर ऑफकोर्स आपण 7 मायनस करणार ना, इथे 7 मायनस करणार, म्हणजे 13 डिसेंबर 2007 ला त्याचा जन्मदिवस होता.
डेट ऑफ बर्थ होती. ओके, 8व्याला पहिला, 9व्याला दुसरा, 10व्याला तिसरा, 11, 12, 13, 14. ठीक आहे, तर अशा प्रकारे 7वा वाढदिवस त्याचा 14ला येतोय. मग मित्रांनो आपल्याला इथं याचा दिवस शनिवार दिलेला आहे, याचा दिवस शनिवार दिलेला आहे. ओके, तर आपल्याला हा दिवस विचारलेला आहे, आपल्याला या ठिकाणी हा दिवस विचारलेला आहे. आपण पटकन आपल्या पद्धतीने मांडणी करून टाकायची, 2 भाग करून टाकायचे. ओके, मी तुम्हाला शिकवलंय, इकडचा सेम असेल तर 0 इकडचा घ्यायचा, तिकडचा सेम असेल तर तिकडचा 0 घेऊन टाकायचं. ठीक आहे, आता तारीख सेम आहे म्हणजे इकडचा भाग 0, याचा गॅप घ्यायचा, 7 दिवसाचा गॅप आहे. नंबर ऑफ लीप इयर्स ऍड करायचे. ओके, 8, 12, 2च लीप वर्ष लागतील, 7 आणि 2 9, 9ला 7ने भाग द्या, 2 बाकी उरेल. आता फक्त चिन्ह ठरवायचं. ओके, 7 पासून किंवा 14 कडे जातोय, शनिवार आहे, मग आपल्याला मागे जावं लागतंय ना, आपल्याला मागे जावं लागतंय, मागच्या जन्मदिवसाकडे जावं लागतंय. सो आपण 2 मायनस करणार. सो शुक्रवार आणि गुरुवार, तर त्या जन्म हा गुरुवारी झालेला आहे. क्लिअर? चला, समजला आहे हा प्रकार पण, समजला आहे हा प्रकार पण. चला, इथपर्यंत सर्वांना क्लिअर? चला सांगा सर्वांनी लवकर, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना समजलेलं आहे का? हे सोल्युशन सर्वांना समजलेलं आहे का? राईट? ठीक आहे, चलो, तर आपण अजून पुढचे PYQ बघूया. तर बस एवढेच PYQ याच्यावरती आहेत. तर आता आपण डाईस या टॉपिकला या ठिकाणी पटकन रिवाइज करूया. डाईस म्हणजे आपण याला फासा म्हणतो. याच्यावरती प्रश्न पेपर 1ला विचारले गेले आहेत. हे दोघही टॉपिक पेपर 1च्या पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. ठीक आहे, आपण यामध्ये पेपर 2चे पण टॉपिक घेणार आहोत PYQ सह. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, डाईस फासामध्ये 2 प्रकारचे डाईस असतात. एक स्टँडर्ड फासा, स्टँडर्ड डाईस असतो, आणि एक जनरल डाईस असतो, एक जनरल डाईस असतो. ठीक आहे, तर तुम्हाला मी या ठिकाणी आकृती काढून दाखवतो, एक प्रॅक्टिकली अंदाज देतो आधी. ओके, इन शॉर्ट आपण रिवाइज करूया ह्या ठिकाणी. ठीक आहे, तर बघा, समजा 2 प्रकारचे डाईस आहेत. इथं समजा हा 3, 4 अँड 1 आहे, इथं समजा हा 1, 5 अँड 4 आहे. ठीक आहे, तर मित्रांनो कुठल्याही लगतच्या 2 क्रमांकांची बेरीज, 2 अंकांची बेरीज जर 7 येत असेल ना, ओके, इथं बघा 3 आणि 4 7, इथं कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 होते का? 5 आणि 4 9, 1 आणि 4 5, 1 आणि 5 6, 7 कुठेच होत नाही. जर कोणत्याही लगतच्या 2 अंकांची बेरीज 7 येत असेल तर तो असणार आहे जनरल डाईस, तो असणार आहे जनरल डाईस. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला सांगता येत नाही की याच्या विरुद्धला कुठला अंक येईल एक्झॅक्टली. म्हणजे आपण काय सांगू शकतो, दिसणारे जे अंक आहेत, म्हणजे 1 दिसतोय, 3 दिसतोय आणि 4 दिसतोय, याच्या विरुद्धला न दिसणारे अंक. आता डाईस वरती ना 1 ते 6 अंकांचा वापर होतो. 1 ते 6 अंक किंवा पहिले 6 अल्फाबेट, आधीचे 6 अल्फाबेट एफ पर्यंत, ABCDE आणि एफ पर्यंत, किंवा स्टार असतील, 1 साठी 1 स्टार, 2 साठी 2 स्टार, अशा प्रकारे. मग आता 1 3 4 दिसतोय ना, तर कोणते अंक दिसत नाहीये? 2 दिसत नाहीये, 5 दिसत नाही आणि 6 दिसत नाही. तर या दिसणाऱ्या अंकांच्या विरुद्ध न दिसणाऱ्यांपैकी कोणताही एक विरुद्धला असू शकतो. वी आर नॉट शुअर हियर, आपण या ठिकाणी कन्फर्म सांगू शकत नाही, आपण या ठिकाणी कन्फर्म सांगू शकत नाही. ठीक आहे, मात्र इथं स्टँडर्ड मध्ये ना विरुद्ध बाजूंच्या अंकांची बेरीज 7 असते. म्हणजे आपण सांगू शकतो की 1च्या विरुद्धला 6, 5च्या विरुद्धला 2, 4च्या विरुद्धला 3 येणार आहे, 4च्या विरुद्धला 3 येणार आहे, 4च्या विरुद्धला 3 येणार आहे. इथं आपण कन्फर्म जोड्या सांगू शकतो, इथं आपण कन्फर्म जोड्या सांगू शकत नाही. ओके, सो अशा प्रकारचे हे प्रॉपर्टीज लक्षात घ्या. स्टँडर्डला आपण मानक म्हणतो, मानक फासा म्हणतो, आणि जनरल डाईसला आपण साधारण फासा म्हणतो मराठीमध्ये. तर हा मानक फासा असेल तर 1च्या विरुद्ध काय असेल? तुम्हाला आताच सांगितलं की जर स्टँडर्ड असेल तर विरुद्ध बाजूंची बेरीज 7 असते. 1च्या विरुद्ध 7 येण्यासाठी 6, 3च्या विरुद्ध 4 लागतील, 2च्या विरुद्धला 5 लागणार आहेत. ओके, चलो पुढे जाऊया. जर हा मानक फासा असेल तर 3च्या विरुद्ध काय? 3च्या विरुद्ध काय मित्रांनो लक्षात घ्या, 3च्या विरुद्ध म्हणजे 4च्या विरुद्ध 3 आहे तर 3च्या विरुद्ध 4 होऊन जाईल, 6च्या विरुद्धला 1, 2च्या विरुद्धला 5. आपण सर्व जोड्या स्टँडर्ड मध्ये किंवा मानक फास्यामध्ये आपण सांगू शकतो. बरोबर, आता 6च्या विरुद्धला काय? आता इथं बघायचं हा डाईस कोणता आहे. हा डाईस मित्रांनो 4 आणि 3 याची बेरीज केली 7 होऊन जाईल. कुठल्याही 2 अंकांची बेरीज 7 झाली तर हा डाईस ठरेल जनरल, म्हणजे साधारण. मग यामध्ये 2 3 4 दिसत आहेत, न दिसणारे 1
5 आणि 6. मित्रांनो आपल्याला विचारलंय 6. 6च्या विरुद्धला काय? 6 या गटामध्ये आहे, तर याच्या सोबतचे विरुद्धला येणार नाहीत. याच्यापैकीच कोणता तरी त्याच्या विरुद्धला असेल, एक तर 2, एक तर 3, एक तर 4. ओके, कन्फर्म सांगता येणार नाही, निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र आपल्याला काय सांगता येईल की 6च्या विरुद्धला यांची शक्यता आहे, याच्यापैकी कोणताही अंक त्या ठिकाणी येऊ शकतो. राईट. ओके, चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण पुढे जाऊया. आता जेव्हा 2 आकृत्या असतात तेव्हा जनरली एक अंक कॉमन मिळाला पाहिजे किंवा 2 अंक कॉमन मिळाले पाहिजे किंवा एकही कॉमन नको पाहिजे. अशा 3 केसेसला आपण त्या ठिकाणी डिस्कस करण्याचा किंवा चेक करण्याचा प्रयत्न करायचा. आपण जर याला ऑब्झर्व केलं मित्रांनो, एक अंक कॉमन येतो म्हणजे 3, म्हणजे 3 इथं पण आहे, 3 इथं पण आहे. आता जो अंक दोघं ठिकाणी आहेत ना त्यापासून क्लॉकवाईजला जायचं. क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात उजवीकडे त्या दिशेला. मग जो अंक कॉमन आहे ना त्या ठिकाणी त्याला लिहून टाकायचं. पहिल्या डाईस मध्ये सुरुवात करायची त्या अंकापासून. आधी कोणता अंक लागणार आहे? 5. त्याच्या पुढे कोणता अंक येणार आहे? 1. ओके, इथं पण पुन्हा सेकंड डाईस मध्ये आता 3 पासून जायचं, 3 पासून 2, त्यानंतर पुढे गेलो आपण 4, पुढे गेलो आपण 4. ओके, तर अशी मांडणी झाल्यानंतर या 1च्या विरुद्धला 4 असतो, 5च्या विरुद्धला 2 असतो आणि ह्या कॉमन अंकाच्या विरुद्धला असा अंक असतो की जो दोघं ठिकाणी नसतो, 1 ते 6 पैकी. दोघं ठिकाणी नसतो 1 ते 6 पैकी, आणि तो 6च नाहीये तर 3च्या विरुद्धला 6, 3च्या विरुद्धला 6. आपल्याला विचारलंय 1च्या विरुद्धला काय? 1च्या विरुद्धला 4 निघालाय. सो उत्तर आपलं काय असणार आहे? 4. सो एक कॉमनच्या ट्रिकने तुम्ही या ट्रिकने कोणतेही विरुद्ध अंक सांगू शकतात. अशा प्रश्नामध्ये कोणतेही विरुद्ध अंक या ठिकाणी सांगू शकतात. ओके, चला क्लिअर. चला समजलं असेल तर अटेंडन्स द्या, लाईक करा, शेअर करा आणि आपली ही रिव्हिजन बॅच नक्कीच जॉईन करा. सर्वांना निश्चित याचा फायदा होईल. ओके, 4च्या विरुद्धला काय येणार आहे? 4च्या विरुद्धला काय येणार आहे? ठीक आहे, तर बघा आता कॉमन अंक 4 आहे, दोघं ठिकाणी तोच आहे. ओके, दोघं ठिकाणी जो असतो त्याच्या विरुद्धला असा अंक असतो की जो दोघं ठिकाणी नाही आहे. ओके, 1 ते 6 पैकी. मग कुठला नाहीये? 4च्या विरुद्धला नक्कीच 1. ओके, आपण क्लॉकवाईज गेलो तर 3 लागेल, क्लॉकवाईज गेलो तर 6 लागेल. ओके, पुढे गेलो तर 5 लागेल, पुढे गेलो तर 2 लागेल. तर अशा जोड्या तुम्ही लावू शकतात. मात्र विचारलंय 4च्या विरुद्धला, तर 4च्या विरुद्धला काय असेल? 1 असणार आहे. आहे की नाही सोपं का? कन्सेप्ट इज अ पॉवर. कन्सेप्ट वरती फोकस ठेवला तर टीईटी मॅथ्स मध्ये स्कोर करणं विशेष नाहीये. ओके, चला तर आपण जाऊया 2 कॉमनच्या टेक्निककडे. 2 कॉमन जेव्हा असतील, अंक असू द्या, अक्षर असू द्या, तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे की जे उरलेले असतात ना ते एकमेकांचे शुअर ऑपोजिट असतात. म्हणजे बी च्या विरुद्धला एफ आहे म्हणजे आहे, बी च्या विरुद्धला एफ आहे म्हणजे आहे. ओके, 2 कॉमन जर असतील तर दोघी डाईस मध्ये 2 कॉमन असतील तर उरलेले एकमेकांच्या विरुद्धला असतात. उरलेले अंक किंवा अक्षर एकमेकांच्या विरुद्धला असतात. आणि इथं 2 कॉमन आहेत, 2 कॉमन आहेत, उरलेले एकमेकांच्या विरुद्धला आहेत. जे विरुद्धला आहेत ते कधीच सोबत येत नाहीत. जे विरुद्ध असतात ते कधीच सोबत दिसायला नको म्हणजे नको. ओके, ते कधीच सोबत दिसायला नको म्हणजे नको. एक वरच्या टोकाला असेल तर विरुद्ध म्हणजे खालच्या टोकाला असेल, एक मागच्या टोकाला असेल त्याचा विरुद्ध पुढच्या टोकाला आपल्याला मिळाला पाहिजे. ते सोबत एकमेकांना लागून कधीच शक्य होणार नाही डाईस मध्ये, हे लक्षात ठेवा. सो 6 आणि 3 सोबत दिसायला नको, सोबत लपायला पण नको. ओके, माझं वाक्य लक्षात ठेवा, डोक्यात फिट ठेवा की जे कॉमन, जे एकमेकांचे विरुद्ध अंक असतात, जे एकमेकांचे विरुद्ध अंक असतात, सोबत दिसायला पण नको, सोबत कुठेच लपायला पण नको. ठीक आहे, पुढे पण सोबत नको. एक सोबत 6 आणि 3 सोबत आहे, चालणार नाही ही आकृती. ठीक आहे, 6 आणि 3 दिसत नाही म्हणजे मागच्या तिघांमध्ये सोबत आहे, चालणार नाही हे पण. ठीक आहे, 6 आणि 3 इथं पण सोबत मागच्या तिघांमध्ये आहेत, चालणार नाही. मागे पण लपायला नको, पुढे पण सोबत यायला नको. दोघांपैकी एकच अंक दिसला पाहिजे, तेव्हाच ती आकृती बरोबर असेल. तर ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर हियर. ओके, क्लिअर मित्रांनो, सर्वांना समजलं आहे? तर अशा प्रकारे आपण फास्ट ट्रॅक मध्ये याची रिव्हिजन करून घेतोय. विच ऑप्शन इज करेक्ट? कुठली आकृती शक्य आहे? कॉमन बघा, 2 अक्षर एसी, एसी, बी आणि एफ हे विरुद्धला आहेत. बी आणि एफ हे सोबत नको. ठीक आहे, बी आणि एफ सोबत नको, सोबत पुढे पण नको, मागे पण नको. त्याच्यापैकी एकच अक्षर दिसायला पाहिजे. एक अक्षर बरोबर इथं दिसत आहे, हेच बरोबर आहे. इथं मागे सोबत आहेत, चालणार नाही. इथं मागे सोबत आहेत, चालणार नाही. तर अशा प्रकारे डाईस मध्ये इलिमिनेशन या शब्दाला, ओके, डाईस मध्ये इलिमिनेशन या शब्दाला फार महत्व आहे, लक्षात ठेवा.
ठीक आहे. बॅच मध्ये तुम्हाला डिटेल अजून भरपूर हायर लेवलचे क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे, बेसिक टू ऍडव्हान्स बॅच मध्ये. ओके, मी काय सांगितलं की जे दोन अक्षर दोघं ठिकाणी सारखे आहेत त्यांना सोडून जे असतात ना, ओके, ती एकमेकांचे विरुद्ध असतात. म्हणजे बी आणि एफ हे एकमेकांचे विरुद्धला निघाले. ओके, बी च्या विरुद्ध बाजूवरती एफ अक्षर असेल, मग जे विरुद्ध आहेत ना ते कधीच सोबत दिसायला नको. जर ते सोबत एखाद्या आकृतीमध्ये दिसत असतील तर ती आकृती रॉंग असणार आहे, चुकीची असणार आहे. ओके, इथं बी ला लागून एफ आहे, तो विरुद्ध आहे ना. बी जर ह्या साईडला तर एफ या साईडला पाहिजे, विरुद्धला पाहिजे. ओके, सोबत चालणार नाही, सो आपण त्याला एलिमिनेट केलं. इथं बी आणि एफ दिसत नाही म्हणजे मागच्या तिघांमध्ये एकमेकांना लागून ते दोघं असतील, सो हे पण चालणार नाही. इथं पण दोघं दिसत नाहीत, दोघांपैकी एकच दिसला पाहिजे. दोघांपैकी एक बरोबर दिसतोय, एक मागच्या ग्रुपमध्ये, सो हे शक्य आहे. ही आकृती बनवू शकते, ही आकृती बनवू शकते. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत डाईस बद्दल आयडिया पाहिजे. तर ऑपोजिट टू 3 काढायचं आहे आपल्याला. ओके, ऑपोजिट टू 3 काढायचा. इथं एकही कॉमन नाहीये. जेव्हा कॉमन नसेल तेव्हा स्टँडर्ड किंवा जनरल चेक करायचं. पहिला हा डाईस स्टँडर्ड आहे तर हा पण स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड मध्ये तुम्हाला सांगता येईल की 3च्या विरुद्धला 4, सो 3च्या विरुद्धला 4, 1च्या विरुद्धला 5, 2च्या विरुद्धला 1च्या विरुद्धला 6, 2च्या विरुद्धला 5. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोड्या लावू शकतो विरुद्धच्या. ठीक आहे, त्यांची प्रॉपर्टी बघून आपण ठरवू शकतो जर कॉमन मिळाला नाही तर आपल्याला. ओके, क्लिअर. तर चला आता आपण महत्वाचा प्रकार आहे डाईस मधील ज्याच्यावरती वारंवार प्रश्न टीईटीला आलेला आहे तो म्हणजे ओपन डाईस. आतापर्यंत ज्या आकृत्या आपण बघितल्या त्या आकृत्या अशा होत्या की डाईस हा क्लोज्ड केलेला होता. म्हणजे 6 बाजू असतात, त्या 6 बाजूंपासून डाईस क्लोज करून आपल्याला दाखवला होता. डाईस ओपन करून आपल्याला दाखवलेला असेल, म्हणजेच अशा प्रकारच्या आकृत्या आपल्याला असतील. ओके, मग आता 6 साइड्स ओपन आहेत. याच्या पासून तुम्हाला काय करायचं असणार आहे, पहिल्याने विरुद्ध जोड्या लावायच्या असतात. विरुद्ध जोड्या लावायच्या असतात. मग विरुद्ध जोड्या लावण्यासाठी एक ट्रिक सांगतोय, डोक्यात फिट ठेवायचं आहे. अल्टरनेट मध्ये जे अल्टरनेट मध्ये आपल्याला मिळतात ना, एक आड जे आपल्याला मिळतील ना, ओके, ते नेहमी एकमेकांचे विरुद्धला असतात. ते नेहमी एकमेकांचे विरुद्धला असतात. ओके, सो बघा आता 1च्या विरुद्धला 5, 1च्या अल्टरनेटला 5 आहे म्हणजे हे हा विरुद्ध झाला. 2च्या विरुद्धला 4 झाला आणि 6च्या विरुद्धला 3 झाला. आपल्याला विचारलंय 4च्या विरुद्धला काय, 4च्या विरुद्धला काय आहे, 2 आहे. सो उत्तर काय असेल, 2 असेल. आहे की नाही सोपी ट्रिक. ओके, आहे की नाही सोपं का. अतिशय सोपे प्रश्न डाईस वरती आपल्याला सोप्या वेने सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, चला 3च्या विरुद्धला काय, 3च्या अल्टरनेटला काय 1, उत्तर काय 1. 4च्या विरुद्धला काय 6, 5च्या विरुद्धला काय 2. ठीक आहे, चला जोड्या लावता येतात. ओके, थोडा ट्रिकी प्रश्न आहे, विचारलाय 1च्या विरुद्धला काय, 1च्या विरुद्धला काय असेल. बरोबर, बघा आता जे आधी अल्टरनेट कन्फर्म मिळतात ना ते आधी बघून घ्यायचे. 2च्या विरुद्धला 4. ओके, त्यानंतर 3च्या विरुद्धला 3ला हा लागून आहे, 3ला हा लागून आहे, 3ला हा लागून आहे, 3ला हा पण लागून आहे. हा डॉट सांगतो की हा लागून आहे. म्हणजे 3च्या विरुद्धला 6, 3च्या विरुद्धला 6, 2च्या विरुद्धला 4, तर उरलेला आहे 1च्या विरुद्धला 5. ओके, 1च्या विरुद्धला 5. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी याचं राईट आन्सर असेल. ओके, क्लिअर, समजला आहे. इज दॅट क्लिअर. चला, तर 1च्या विरुद्धला काय आहे, 1च्या विरुद्धला काय आहे. ठीक आहे, तर सेम तशाच प्रकारचा प्रश्न आहे. 3च्या विरुद्धला 4, 2च्या विरुद्धला या ठिकाणी आपण 6 घेणार, तर 1च्या विरुद्धला 5 येऊन जाईल, 1च्या विरुद्धला 5 येऊन जाईल. ओके, चला, तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे लक्षात ठेवायचं आहे. आधी डाईस मध्ये ज्या विरुद्ध जोड्या मिळतात त्या नेहमी ठरवून घ्यायच्या आणि मग इलिमिनेशनचा विचार करायचा. विरुद्ध सोबत दिसायला नको, सिंपल फंडा डोक्यात ठेवायचा डाईसच्या एक्झाम्पल साठी. सो डॉलरला ऑपोजिट आहे हॅश, डॉलरला ऑपोजिट आहे हॅश. ओके, पर्सेंटेजला ऑपोजिट आहे कॉपीराइट. ओके, अल्टरनेट मध्ये तर उरलेले ऍट द रेटला हा डेल्टा सिम्बॉल विरुद्धला आहे. ओके, जे विरुद्ध आहेत ते सोबत दिसायला नको, सोबत दिसले तर कॅन्सल करत जायचं, ती आकृती चुकीची आहे असं म्हणत जायचं. ओके, तर हॅश आणि डॉलर कुठे सोबत आहे, हॅश आणि डॉलर इथं सोबत आहे, चालणार नाही. ओके, पर्सेंटेज आणि कॉपीराइट, पर्सेंटेज आणि कॉपीराइट इथं सोबत आहे, चालणार नाही. ऍट द रेट आणि डेल्टा इथं सोबत आहे, चालणार नाही. ओके, शक्य असणारी आकृती 2 आहे. शक्य असणारी बरोबर आकृती ही दुसऱ्या क्रमांकाची आकृती आहे. ओके, क्लिअर.
चला तर जाऊया आपण पुढे पुढच्या आता डाईसच्या PYQ कडे. ओके, डाईसचे PYQ या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय म्हटलं बघा, प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे ए ते यप अशी 6 अक्षरे असलेल्या घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. यावरून सीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल, आपल्याला सीच्या विरुद्धला काय असेल ते सांगायचं. ओके, मग कुठे एक कॉमन आहे ते बघायचं, किंवा इथं EF कॉमन आहे, इथं EF कॉमन आहे. तुम्हाला सांगितलंय 2 कॉमन असतील तेव्हा उरलेले एकमेकांच्या विरुद्ध असतात. सो सीच्या विरुद्धला काय असेल, ए. सीच्या विरुद्धला काय असेल, ए. ठीक आहे, ज्या पर्यायामध्ये ए उत्तर आहे तेच आपलं आन्सर असेल, तेच आपलं आन्सर असेल. राईट, क्लिअर. ठीक आहे, सो कन्सेप्ट इज अ पॉवर. संकल्पना क्लिअर करा, तुम्हाला निश्चित मार्क्स मिळतात. तर आपल्या अकॅडमीची गणित प्रबोधिनीची टॅगलाईनच आहे, सूत्र नाही तर संकल्पना. आपण फोकस करतो शिकवताना पण सूत्रावर नाही तर संकल्पनेवर. ठीक आहे, आणि टाइमपासवर नाही तर कंटेंट वरती. ओके, सो निश्चित तुम्हाला याचा फायदा होणार आहे. प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे P ते U अशी 6 अक्षरे असलेल्या घनाकृतीची मांडणी खाली दाखवलेली आहे. यावरून यसच्या विरुद्ध काय येणार ते बघायचंय. यसच्या विरुद्ध काय येणार आहे बघा. TQ 2 कॉमन आहेत, तर RS म्हणजे यसच्या विरुद्ध R. झालं काम. ठीक आहे, झालं काम आपलं. ठीक आहे, उत्तर मिळालं लगेच सेकंदात. ठीक आहे, चला तर अशा प्रकारचे ओपन डाईसचे एक्झाम्पल मी तुम्हाला आधीच रिव्हिजन मध्ये सोडून दाखवलेले आहेत. सो PYQ सोडवता येणं काही कठीण नाहीये. सो ए च्या अल्टरनेटला C, B च्या अल्टरनेटला D, मग उरलेलं काय, F च्या विरुद्धला काय, E. विचारलं काय आहे, F च्या विरुद्धला काय, F च्या विरुद्धला काय, मग E अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी आन्सर आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं आन्सर आहे. ओके, चला क्लिअर इथपर्यंत. यस, ओके. लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर निश्चित लाईक करा. आपला जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण की फार माफक फीस मध्ये आपण अशा प्रकारचं क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड करतोय. निश्चित तुमचे मार्क्स वाढतील. ओके, तुम्ही ज्या ठिकाणी 1000-2000 रुपये फीस भरली असेल तिथेही तुम्हाला अशा ट्रिक्स मिळाल्या नसतील. अशा ट्रिक्स तुम्हाला निश्चित आपल्या ह्या बॅच मध्ये मिळतील. केंद्र प्रमुखची पण आपण अशी शॉर्ट टर्मची बॅच घेतली होती, त्याला पण अनेक शिक्षक मित्रांना फायदा झाला, अनेकांचे रिझल्ट आले. ठीक आहे, सो TET ला नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. चला, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, D च्या विरुद्धला काय, D च्या विरुद्धला अल्टरनेटला बघायचं B. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये B. झालं काम. ओके, या ठिकाणी विचारलेलं आहे A च्या विरुद्धला काय, A च्या अल्टरनेट मध्ये जायचं C. तर उत्तर आहे C. उत्तर आहे C. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 2 टॉपिक आजच्या या रिव्हिजन लेक्चर मध्ये पहिल्या दिवसाला कव्हर केलेले आहेत. ओके, अतिशय व्यवस्थितपणे समजतील अशा प्रकारे. ओके, व्यवस्थितपणे कव्हर झालेले आहेत. तर अशा प्रकारचं एक लोगो आपला असेल. ओके, तर तुम्ही प्ले स्टोर वरती गेल्यानंतर अशा प्रकारचं हे स्पेलिंग टाईप करा, गणित प्रबोधिनी. ओके, तर या ठिकाणी हे स्पेलिंग टाकल्यानंतर तुम्हाला आपलं ऍप येईल. ओके, ते ऍप डाउनलोड करा. ते ऍप डाउनलोड झालं की तुम्हाला TET त्यानंतर टेट, ओके, अशी कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी रजिस्टर करावा लागेल. कॅटेगरी सिलेक्ट केली की तुम्हाला अशा प्रकारचे बरेचसे कोर्सेस त्या ठिकाणी दिसतील, आणि मग तुम्हाला ही महा रिव्हिजन विथ PYQ प्लस ट्रिक्सची ही बॅच दिसेल. ओके, की ज्यामध्ये अशाच प्रकारे एका लेक्चर मध्ये 2-2 टॉपिक्स आपण रिव्हिजन करून घेणार आहोत. ओके, PYQ पण कव्हर करणार आहोत. वर्षानुसार आलेले PYQ त्या ठिकाणी कव्हर होतील, आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो की 30 प्रश्नांमध्ये तुम्हाला, ओके, 30 प्रश्नांमध्ये तुम्हाला 20 ते 22 प्रश्न हे PYQ बेस्ड दिसतील. ओके, 20 ते 22 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न पण तुम्हाला PYQ बेस्ड दिसणार आहेत. ओके, सो निश्चित या बॅचचा तुम्हाला कमीत कमी कालावधीमध्ये होणारी बॅच याचा फायदा घ्यायचा आहे. ओके, जे ऑलरेडी जॉईन आहेत आपल्या पूर्णांक बॅचला किंवा चाणक्य बॅचला, त्यांनी परचेस करायचं नाही. त्यांना ही बॅच त्यामध्येच तुम्हाला रिव्हिजन लेक्चर मध्ये ऍड करून मिळणार आहे. सो तुम्ही पुन्हा फीस पेड करण्याची गरज नाहीये. मात्र शॉर्ट टर्म मध्ये, शॉर्ट स्पॅम मध्ये ज्या शिक्षक मित्रांनी कुठे बॅच जॉईन केली असेल, मात्र त्यांना आपल्या टेक्निकनुसार या ठिकाणी समजून घ्यायचंय, फायदा करून घ्यायचा कमी कालावधीमध्ये, त्यांनी निश्चित या बॅचचा फायदा घ्या. ओके, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. नाही तुम्हाला मिळाली किंवा काही अडचण आली तर या नंबरला सेव्ह करून ठेवा. ओके,
आणि याच्यावरती मेसेज करा व्हॉट्सअपला. ओके, तर तुमचा डाऊट, तुम्हाला काही अडचण असेल ती निश्चित त्या वेळेनुसार सॉल्व्ह होईल. मेसेज करा, सहसा कॉल करू नका. ठीक आहे, काही अडचण असेल तर त्यावर तुमचं जिल्हा, तुमचं नाव पाठवा, निश्चित तुम्हाला मदत केली जाईल. ओके, सो शिक्षक मित्रांनो, आजचं लेक्चर कशा प्रकारे तुम्हाला फील झालेलं आहे, तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे की नाही झाला आहे, ते निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाईक करायला विसरू नका, तुमचा अटेंडन्स द्यायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका आजच्या लेक्चरचे लिंक. ओके, तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट्स करणार तेवढा माझा उत्साह वाढेल. ओके, आणि पुढचे काही दिवस आपण युट्यूबला अशा प्रकारचे लेक्चर्स, रिव्हिजन लेक्चर घेऊया. काही अतिसंभाव्य प्रश्न पण आपण या ठिकाणी युट्यूबला घेणार आहोत. ओके, सो निश्चित आपल्या ऍप्लिकेशन मधून या बॅचचा फायदा घ्या. लवकरच भेटूया. ओके, एका नवीन सेशनसह. धन्यवाद, थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.